भाजप आणि काँग्रेसमध्ये एक नवा वाद सुरू झालाय। बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या मुंबईतल्या कार्यक्रमावरून भाजपने काँग्रेसवर निशाणा साधलाय। धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाला काँग्रेसने विरोध केलाय, तर महाविकास आघाडीमधला काँग्रेसचा सहकारी असलेल्या ठाकरे गटाने मात्र या कार्यक्रमाला पाठिंबा दिलाय आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधले मतभेदही समोर आलेले आहेत। हमारा ज्यादा बात विवाद में हमें उत्तर इसलिए नहीं देते क्योंकि हाथी चले बाजार कुत्ता भौंके हजार। काँग्रेस पक्ष हिंदू विरोधी असल्याचं सिद्ध झाल्याची घणाघाती टीका भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे आणि ही टीका करण्यामागे कारणही तसंच असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं होतं। बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या मुंबईतल्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी नाना पटोलेंनी केली होती। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अपमान करून संपूर्ण वारकरी संप्रदायाचा अपमान केला होता याची आठवण नाना पटोलेंनी करून दिलेली होती। अंधश्रद्धेला सरकारने खतपाणी घालू नये असा मुद्दा नाना पटोले यांनी उपस्थित केला होता। त्यावरून राम कदमांनी नाना पटोलेंचा समाचार घेतलाय। आणि असे अनेक प्रकारचे साधू संत आहेत, पण केवळ आणि केवळ हिंदूंची मतं ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा घ्यायची, त्यावेळेस हे जानवं घालतील, मंदिरामध्ये जातील, नाटक करतील, पण निवडणुका संपल्या की ते हिंदू समाजाला आणि हिंदू समाजाच्या साधू संतांना विरोध करतात। हे दुर्दैव आहे। राम कदमांनी काँग्रेसवर टीका केल्यानं नाना पटोलेंचा चांगलाच तिळपापड झाला। भाजप हिंदुत्वाचा आव आणणारा आणि संतांच्या विरोधातला पक्ष असल्याचं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी राम कदमांना दिलं। हिंदूच आम्हीच संरक्षक आहोत अशा पद्धतीचा आव नकली आव्हानाचा प्रयत्न भाजपकडून सातत्याने होते आहे। तर अशा बंधुभावांना धर्माधर्मामध्ये भांडण, जाती जातीमध्ये भांडण, संतांचा अवमान करण्यासाठी हे लोक आमंत्रित करतात महाराष्ट्रामध्ये भाजपवाले, हे या माध्यमातून पुढे येईल। हिंदुत्व आणि संतांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार जुंपलेली असतानाच तिकडे ठाकरे गटानं वेगळीच भूमिका घेतली आहे। धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमाला ठाकरे गटाचा पाठिंबा असल्याची माहिती आमदारांनी दिलेली आहे। मीरा रोड भागात बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमावरून राजकीय वाद सुरू झाला। त्यामुळे धामात प्रवचन आणि दुसरीकडे राजकीय नेत्यांचं टीकायन हा प्रकार पाहायला मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।